Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. अगदी दैन्याबद्दल आपल्याला विनंती करता येईल, आपल्या भाषेत थांबवा, माईक द्या, मला बोलू द्या. आज सभेमध्ये नेहमीप्रमाणे नंतर हुल्लडबाजी करण्यात आली लोकांच्याकडनं. मी संचालक म्हणून मला प्रश्न विचारायचे नव्हते, मला फक्त विषय क्रमांक 9 वरती माझा आक्षेप नोंदवायचा होता. जे मी सांगतेय की 21चे 25 संचालक करण्यामध्ये माझा विरोध आहे, त्याच्यावरती मला व्यवस्थित समाधानकारक उत्तर चेअरमनकडनं मिळालेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा दंगा चालू केला तेव्हा माईक बंद करण्यात आला आणि हे कुठेतरी चुकीचं घडलेलं आहे. माझ्यासोबत एक ज्येष्ठ सभासद उभे होते, त्यांना बरेच काही प्रश्न होते, त्यांना सुद्धा माईक देण्यात नव्हता आला, त्यांचेसुद्धा प्रश्न ऐकण्यात नव्हते आले. मला एकीकडे माईक फिरवताना दिसत होते, पण मग बहुतेक त्यांचे काही प्लांट केलेले ठराविक लोक असतील ज्यांना त्यांनी प्रश्न विचारण्याची आणि अभिनंदनाचा ठराव मांडण्याची संधी दिली. त्यामुळं ही सभा म्हणावी तशी प्रामाणिकपणे पार पडलेली नाही आहे. आम्हाला त्यांच्या शब्दावरती विश्वास होता. कुठेतरी जेव्हा मुश्रीफ साहेब म्हणत होते की आम्ही सभा चांगल्या पद्धतीनं चालवणार, तर इथं ती सभा चांगल्या पद्धतीनं चालवताना दिसली नाही. आमच्याकडनं जी सहकार्याची भूमिका अपेक्षित होती ती आम्ही सहकार्याची भूमिका त्यांना दिलेली आहे. आमच्याकडनं कुठलीही हुल्लडबाजी झाली नाही, आमच्याकडनं कुठली घोषणाबाजी झाली नाही आणि आम्ही शांततेत शेवटपर्यंत इथे उभा राहिलो. पण त्यांच्याकडनं कुठल्याही सहकार्याची भूमिका करताना ते त्या भूमिकेत दिसलेले नाही आहेत. साहजिकच आहे, जेव्हा सभासद सर्वसाधारण सभेला येतो तेव्हा तो खूप लांबनं येत असतो आणि खूप लवकर येत असतो. त्याच्यामुळं 1 तास जर चेअरमन बोलणार असतील आणि 1 तास जर MD वाचन करणार असतील तर साहजिकच आहे की सभासद कुठलाही कंटाळेल. त्याच्यामुळं सभासद मागचे सगळे उठून गेले, पण जे पुढं होते तेवढ्यांना तरी बोलायची संधी द्यायला त्यांनी पाहिजे होती. त्यामुळे हे 1-1 तासाचं भाषण कुठंतरी कमी झालं पाहिजे. अहवाल वाचन करणं हे म्हणजे चेअरमननी पूर्ण अहवाल वाचून दाखवण्याची गरजच नाही 50 मिनटं, आणि MDनी लेखी प्रश्नांची उत्तरंही नंतर वाचून दाखवली असती तरी चालली असती. किमान सभासद जे लांबनं आलेत त्यांचे प्रश्न उत्तरं पहिला घेऊ, म्हणजे ते जायला रिकामे होतील आणि मग ज्या संस्थांनी प्रश्न पाठवलेले आहेत त्यांच्या शंकेचं निरसन करू. अशा पद्धतीनं कुठेतरी ही सभा व्हायला पाहिजे होती अशी अपेक्षा होती आणि त्यातलं काहीही घडताना दिसलेलं नाही आहे. त्यामुळं माझ्यावरती शब्द पाळण्याचे संस्कार आहेत. मी शब्द दिला होता की आमच्याकडनं काही काय म्हणतात त्याला काही त्रास होणार नाही सभेला किंवा सभा शांततेत आम्ही पार पडू, त्या पद्धतीनं आम्ही आमचा शब्द पाळलेला आहे. पण ज्यांनी शब्द दिला होता की आमच्याकडनं आम्ही सहकार्य करू त्या पद्धतीनं त्यांनी शब्द पाळलेला नाही आहे. त्यामुळं आज जिल्ह्यानी किंबहुना महाराष्ट्राने बघितलं असेल की कोण शब्द पाळतं आणि कोण शब्द पाळत नाही. थँक्यू. मॅडम, ह्यामध्ये तुमचे जे 3 प्रश्न होते त्याला उत्तर तुम्हाला मिळालं? माझे जे 3 प्रश्न होते त्याला त्यांनी उत्तरं देण्याचा प्रयत्न निश्चित केला, पण माझं त्यांनी समाधान झालेलं नाही आहे. मला त्याच्यावरती काही प्रतिप्रश्न होते जे मला विचारायचे होते, ती संधी त्यांनी देणं अपेक्षित होतं. ती संधी न मिळाल्यामुळं मला त्या उत्तरावरती समाधान नाही.